गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण ॲडव्हान्स सी प्रोग्रामिंगमधील सेकंड चॅप्टर आता चालू करतो आहे. आपण स्ट्रिंग. आपल्याला 5 चॅप्टर आहेत. फर्स्ट आपण जो एक ॲरे चॅप्टर पाहिला होता हा पहिल्या सेमिस्टरचा होता. आपण ह्या सेमिस्टरमधील पॉइंटर हा एक चॅप्टर पाहिला आणि आता सेकंड आपण स्ट्रिंग पाहतोय. आता एक 3 लेक्चर ह्याच्यामध्ये स्ट्रिंगचे होतील. एकदम मी तुम्हाला उद्याला सेंड करेल. त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे स्ट्रक्चर अँड युनियन, फोर्थ चॅप्टर आहे फाईल हँडलिंग आणि 5वा आहे प्री प्रोसेसर. तुमच्या सेमिस्टरची एक्झाम सुरू व्हायच्या आत आपण हे 5ही चॅप्टर कव्हर करणार आहोत. आता हा लास्ट आल्यानंतर एक्झामच्या पिरियडमध्ये आपण लेक्चर घेतो आहे, कारण तुम्ही लेक्चर काही जण पाहत होते, कोण जण पाहत नव्हतं. आपल्याला ज्यावेळेस आता मी लेक्चर टाकेल त्यावेळेस आता पॉइंटरचे 4-5 लेक्चर झाले, 5 लेक्चर झाले असेल ते व्यवस्थित रीड करा. त्यानंतर हे स्ट्रिंगचे 3 लेक्चर पडतील. त्याच्यानंतर स्ट्रक्चर युनियनचे असतील, फाईल हँडलिंगचे असतील आणि प्री प्रोसेसरचे असतील. असे अजून 10 ते 12 लेक्चर येऊन तुम्हाला पडतील. तुम्हाला आता हा पिरियड एक्झामचा पिरियड असल्यामुळं तुम्ही स्टडी करताल आणि व्हिडिओ पाहताल म्हणून मी थोडं थांबत मी टाकत होतो. परंतु उद्यापासून चॅप्टर वाईज तुम्हाला डायरेक्ट ची सिरीज येऊन पडेल. उद्याच्याला डायरेक्ट स्ट्रिंगचा अख्खा चॅप्टरची काय होईल 3 लेक्चरची सिरीज येऊन पडेल. तुम्हाला ती रीड करायचं आहे, राईट करायचं आहे, नोट्स काढायच्यात. ठीक आहे. आपण स्ट्रिंग चॅप्टर पाहणार आहोत. स्ट्रिंगची चर्चा पहिल्या सेमिस्टरपासून आपण डेटा टाईप करत आलो. आपण डेटा टाईप आहेत आपण इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल. त्यानंतर स्ट्रिंग हा एक ॲडव्हान्स डेटा टाईप आहे. आपण कालपर्यंत इंटीजर रिलेटेड आपण स्टडी केला, कॅरेक्टरचा केला. इंटीजर म्हणजे काय, इंटीजर व्हॅल्यू. कॅरेक्टर म्हणजे काय, कॅरेक्टर व्हॅल्यू. कॅरेक्टर म्हणजे काय, सिंगल कॅरेक्टर. परंतु तुम्हाला सांगितलं आहे जसं आपण ॲडव्हान्सली पुढं जाऊ तसं तुम्हाला समजलं पाहिजे की अरे जर आपल्याला एखादं पूर्ण नावच प्रिंट करायचं असेल, मला पूर्ण अमोल नाव प्रिंट करायचं असेल किंवा अमोल बोराडे नाव प्रिंट करायचं असेल तर कॅरेक्टर डेटा टाईप माझ्याकडे लिमिटेशन्स आहे. फक्त ओनली 1 कॅरेक्टरच मी काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. जर मला लाईन प्रिंट करायची असेल किंवा मल्टिपल कॅरेक्टर मला प्रिंट करायचे असतील किंवा मल्टिपल कॅरेक्टर मला घ्यायचे असतील तर अशा वेळेस मला कॅरेक्टर न घेता मला कॅरेक्टरचा ग्रुप घ्यायला लागेल. म्हणजे सिक्वेन्स घ्यायला लागेल त्या कॅरेक्टरचा. त्यावेळेस एक ग्रुप तयार होईल किंवा एक वर्ड तयार होईल. त्या वर्डला आपण स्ट्रिंग म्हणतो. काय म्हणतो आपण, स्ट्रिंग. सिंपल डेफिनेशन आहे, द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर आर कॉल्ड स्ट्रिंग. व्हॉट, द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. सिक्वेन्सचा ग्रुप असेल, कॅरेक्टरचा ग्रुप असेल त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रिंग म्हटलं जातं. कालपर्यंत आपण सिंगल कॅरेक्टरचा विचार करत होतो, आता मल्टिपल कॅरेक्टरचा विचार करायचा आहे. जसं की आपण इंटीजर व्हॅल्यू घेत होतो. इंटीजर व्हॅल्यू कशा घेत होतो आपण, सिंगल व्हॅल्यू घेत होतो. मला मल्टिपल व्हॅल्यू घ्यायची असेल तर मी ॲरेचा यूज केला. मग ॲरेचा यूज केल्यानंतर मी ॲरेच्या मल्टिपल व्हॅल्यू घेऊ शकतो. तसंच कॅरेक्टर सिंगल व्हॅल्यू घेत होतो आपण. आता मल्टिपल व्हॅल्यू घ्यायचे असतील तर मला तो ॲरेच घ्यायला लागेल, कारण स्ट्रिंग इज ऑल्सोच कॉल्ड ॲरे ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग म्हणजे काय, एक ग्रुप आहे. कशाचा, सिक्वेन्सचा. कोणाचा सिक्वेन्स, तर कॅरेक्टरचा. मग तो आपण स्टोअर करत असताना ॲरेमध्ये स्टोअर करतो. मग आता मी हे जर नाव घेतलं अमोल, तर हे कशामध्ये स्टोअर होईल, एका सिक्वेन्समध्ये होईल, एका कंटिन्युअस मेमरीमध्ये. स्ट्रिंग दिस इज अ कॅरेक्टर स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर ऑफ ॲरे. ह्याला काय म्हटलं जातं, ॲरे ऑफ कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजेच काय, द ॲरे ऑफ कॅरेक्टर. आणि स्ट्रिंग म्हणजे काय, द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. फक्त सिम्पल साधं लक्षात ठेवायचं आहे. कालपर्यंत सिंगल कॅरेक्टर घेत होतो, मला मल्टिपल कॅरेक्टर घ्यायचे आहेत. मल्टिपल कॅरेक्टर घ्यायचे असेल तर वी आर युझिंग ॲरे. संपलं. ह्याच्यापेक्षा जास्त डोक्यात ठेवू नका. आणि डेफिनेशन जर विचारली गेली किंवा व्हॉट इज स्ट्रिंग, द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, ग्रुप ऑफ कॅरेक्टर. एक सिंगल कॅरेक्टर घेत होतो, आता मल्टिपल कॅरेक्टर घेईल मी. कशामध्ये, एका ॲरेमध्ये. कारण ते स्टोअर करायचं, कारण ते सिक्वेन्समध्ये पाहिजेत. कारण मी अमोल नाव घेतलं तर हे कसं येईल, कंटिन्युअस मेमरीमध्ये येईल किंवा सिंपल एका सिक्वेन्समध्ये येईल. दॅट इज कॉल्ड स्ट्रिंग.
आपण काल कालपर्यंत सिंगल कॅरेक्टरचा फर्स्ट सेमिस्टर तो आत्तापर्यंत पॉइंटरपर्यंत आपण चर्चा केली की सिंगल कॅरेक्टर घेतले, पण आता मला मल्टिपल कॅरेक्टर घ्यायचे असतील, ग्रुप ऑफ वर्ड घ्यायचा असेल तर मी कसं घेणार, तर माझ्याकडे नवीन डेटा टाईप आहे स्ट्रिंग नावाचा, तो स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप मी यूज कराल. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचं ही स्ट्रिंग आपण घेणारच कशी, त्याचं डिक्लेरेशन कसं असेल, त्याचं इनिशियलायझेशन कसं असेल, तो प्रिंट कसा होणार आहे आणि तो डिस्प्ले कसा होणार आहे, आपण एवढ्या 2 ते 3 गोष्टी आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट डिक्लेरेशन ऑफ, कारण आपण कोणताही सिंटॅक्स आपल्या मनाचा रीड करत नाही किंवा राईट करत नाही. जे काय कंपायलर सी प्रोग्रॅमिंगचा डेव्हलप केलेला आहे त्यांच्या सिंटॅक्सनुसार, त्यांच्या रूलनुसार आपण रीड करत असतो, असं वेगळं काही नाही. ओके, ठीक आहे. स्ट्रिंग कशी डिक्लेरेशन करायची किंवा कशा प्रकारची करायची, द डिक्लेरेशन ऑफ स्ट्रिंग सिंटॅक्स इट इज अ ॲरे ऑफ कॅरेक्टर. हा काय ॲरे ऑफ कॅरेक्टर आहे. मला एक स्ट्रिंग घ्यायची असेल तर मी कशी डिक्लेअर कराल, इट इज अ using a data type, name of variable, then array, it is declaration of string. How? For example, कोणता डेटा टाईप, कॅरेक्टर. व्हॉट इज नेम, काही तुम्ही नाव देऊ शकता, नेम. दिस इज द स्ट्रिंग ऑफ डिक्लरेशन. तुम्ही म्हणता सर ॲरेचंही तसंच आहे आणि कॅरेक्टरचंही तसंच आहे, परंतु ॲरे ज्यावेळेस आपण कॅरेक्टर घेतो, जर मी मल्टिपल कॅरेक्टर घेतले तर ह्याच्यामध्ये नल कॅरेक्टर येत नाही. ज्यावेळेस मी स्ट्रिंग यूज करतो, द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर यूज करतो, ज्यावेळेस मी ॲरे यूज करल त्यामध्ये ॲटोमॅटिकली नल कॅरेक्टर एक शेवट एंड ऑफ ॲरे किंवा एंड ऑफ स्ट्रिंग असं नल नावाचं एक कॅरेक्टर ह्याच्यामध्ये ॲड होत असतं, कारण स्ट्रिंग ॲटोमॅटिकली एंड झाली पाहिजे. म्हणून हे सिंटॅकली किंवा सी कंपायलरमध्ये ॲरे ऑफ कॅरेक्टरमध्ये किंवा स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग केव्हा ओळखायची, जर मी हा कॅरेक्टर घेतला आहे, ऑफ 5 कॅरेक्टर घेतले ABC देन D. ओके, इट इज अ ॲरे ऑफ कॅरेक्टर आहे. हा काय आहे, ॲरे ऑफ कॅरेक्टर आहे. कोणता, जो आपण ॲरे चॅप्टरमध्ये पाहिला. मला स्ट्रिंग घ्यायची असेल, हाच ॲरे ऑफ, जर मी ABCD घेतलं तर ABCDE देन /n. ज्यावेळेस मी नल कॅरेक्टर यूज करल त्यावेळेस हे काय असेल, स्ट्रिंग असेल. इट इज अ स्ट्रिंग, इट इज अ कॅरेक्टर ॲरे. हा कॅरेक्टर ॲरे आणि हा स्ट्रिंग आहे. डिफरन्स काय, ह्याच्यामध्ये एंड नसतो किंवा एंड ऑफ कॅरेक्टर नसतो, ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली एंड ऑफ कॅरेक्टर राईट होतो. जरी आपण नाही राईट केला, जर आपण कीबोर्डकडून व्हॅल्यू घेत असेल तर त्याच्या ॲरेमध्ये किंवा त्याच्या मेमरी रिप्रेझेंटेशनमध्ये तो एंड ऑफ कॅरेक्टर काय होत असतो, स्टोअर होत असतो. लक्षात घ्यायचा. इट इज अ सिम्पल डिफरन्स कोणाचा, कॅरेक्टर ॲरे आणि स्ट्रिंग. परंतु स्ट्रिंग म्हणजेच काय, कॅरेक्टर ऑफ ॲरे, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरचा ग्रुप आहे, बट लास्टला काय होतो, एंड होतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रिंग म्हटलं जातं. ओके, इट इज अ डिक्लरेशन ऑफ स्ट्रिंग, इट इज अ कॅरेक्टर ॲरे किंवा स्ट्रिंग ऑफ ॲरे. देन इनिशियलायझेशन ऑफ स्ट्रिंग. पुन्हा डेटा टाईप, सिंटॅक्स, डेटा टाईप कोणता, कॅरेक्टर, देन नेम ऑफ व्हेरिएबल, देन इथं तुम्ही सिंगल डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये टाकू शकता, देन /n. ओके, इट इज अ स्ट्रिंग. तुम्ही अशा प्रकारचं डिक्लेरेशन करू शकता. म्हणजे इट इज अ
लिस्ट ऑफ कॅरेक्टर. ओके, फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर नेम मला किती 5चा ग्रुप घ्यायचा असेल तर यस तुम्ही असंही राईट करू शकता ए एम एक्स वाय अँड देन झेड, किती 5 एलिमेंट अँड देन स्लॅश एन. इट इज अ एंड ऑफ स्ट्रिंग. जर मी असं राईट करत असेल तरी काय असेल, स्ट्रिंग असेल. किंवा फॉर एक्झाम्पल ऑर तुम्ही हेच असंही लिहू शकता. 10 कॅरेक्टर घेतले, तुम्ही 10 कॅरेक्टर घ्या नाहीतर नका घेऊ. इज अमोल बोराडे, दिस इज अ स्ट्रिंग. तुम्ही असंही राईट करू शकता. कारण आपण कालपर्यंत सिंगल कॅरेक्टर घेत होतो, आज मी किती घेतलेत, मल्टिपल कॅरेक्टर घेतो आहे. ते पण जर आता मी ह्याच्यामध्ये राईट नाही केलं तर ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली ही स्ट्रिंग आहे, त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक मेमरी रिप्रेझेंटेशनमध्ये काय येईल, स्लॅश एन राईट होईल. पाहू आपण त्याचं मेमरी पाहू. इट इज सिम्पल. मला स्ट्रिंग घ्यायची, वी आर राईट दिस. किंवा असंही राईट करू शकतो, असंही राईट करू शकतो. कारण आपण कालपर्यंत सिंगल कॅरेक्टर पाहत होतो किंवा सिंगल कॅरेक्टरचा आपण ग्रुप पाहत होतो. आता आपण काय करतो, एक अख्खाच बंच ऑफ घेतो आहे. इट इज अ स्ट्रिंग. त्याला काय असेल, फक्त हे विसरू नका, त्या मेमरीला किंवा त्या एंड ऑफला काय असतो, एंड ऑफ नल ऑफ कॅरेक्टर किंवा नल म्हटलं तरी चालेल किंवा एंड ऑफ स्ट्रिंग म्हटलं तरी चालेल याला. ओके, ह्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन जर आपण काढलं तर फॉर एक्झाम्पल नेम 10 कॅरेक्टर. ओके, दिस इज अ स्ट्रिंग. ह्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असेल, इट इज अ मेमरी रिप्रेझेंटेशन्स ऑफ अ स्ट्रिंग. ओके, कोणाचं, स्ट्रिंगचं. जसं आपण ॲरेचं करतो तसंच. काय, नेम, हा नेम त्याचं नाव झालं. इट इज अ ॲरे. किती आहेत, 1 2 3 4, 1 2 3 ए एम ओ एल अँड देन स्लॅश एन. काय, नेम ऑफ इंडेक्स 0 1 2 3 देन 4. ह्याचा इंडेक्स आपण 1000 घेतला, 1001 1002 1003 1004. लक्षात येते का. इट इज अ कॅरेक्टर ॲरे बट स्लॅश एन. आपण काय घेतली, स्ट्रिंग घेतली. ह्याला काय म्हटलं जातं, ॲरे ऑफ कॅरेक्टर किंवा सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, also called string. It is a declaration with initialization and this memory representation of a string. म्हणजे हा डेटा अशा प्रकारचा आपण राईट करतो, तो अशा प्रकारच्या ॲरेमध्ये स्टोअर होत असतो. जी स्ट्रिंग घेतली मला प्रिंट करायची असेल किंवा राईट करायची असेल तर हाऊ. जर मला कॅरेक्टर घ्यायचे असतील किंवा मी कॅरेक्टर स्ट्रिंग घेतली असेल तर ती मला प्रिंट करायची असेल तर मी कशी प्रिंट करणार ते पाहू आपण. फॉर एक्झाम्पल मेन आहे, हा मेन कॅरेक्टर ऑफ एक स्ट्रिंग घेतली, 10 कॅरेक्टर घेऊ आपण. अमोल, किती तुम्ही 100 घ्या, 10 घ्या, 20 घ्या, त्याचं काय नाही, किती जेवढे कॅरेक्टर घेताल. आता मला ही प्रिंट करायची, 1 बाय 1 जर प्रिंट करायचं असेल तर आपण जसं ॲरेमध्ये शिकलो, वी आर युझिंग अ फॉर लूप. मला एक इंटिजर आय व्हेरिएबल घ्यायला लागेल. फॉर आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन, हा कवर चलन. एक लक्षात घ्या, मला किती कॅरेक्टर 20, इथं मी 20पर्यंत, पण 20 नाही आहेत, परंतु जोपर्यंत एंड ऑफ होईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, हे 11 कॅरेक्टर केव्हा प्रिंट होईल, कारण हा स्ट्रिंग यूज घेतला आहे, ह्याला काय असतो, एंड ऑफ असतो. म्हणजे आपण डायरेक्टली तुम्ही राईट केलं, कवर माझी स्ट्रिंग प्रिंट होईल एंड ऑफ एनपर्यंत, कवर एंड ऑफ एन किंवा नल ऑफ, देन आय प्लस प्लस, देन प्रिंटेप %s. स्ट्रिंगचं काय आपण
डेसिमल आपण इंटिजर डी घेतो, कॅरेक्टरसाठी सी घेतो, स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी आपण एस घेतो. देन str ऑफ I प्रिंट. सिम्पल. ओके. हे जर माझं मेमरी रिप्रेझेंटेशन असेल तर कसं असेल, इट इज वन स्ट्रिंग AMOL हा स्पेसचा कॅरेक्टर स्पेस, त्यानंतर BORADE and then /n. This is the character of. It is a str of 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and then 11. कवर माझी स्ट्रिंग प्रिंट होईल जोपर्यंत एंड ऑफ एन येत नाही तोपर्यंत काय होईल, हा आपला कॅरेक्टर राईट होऊन जाईल. कवर नॉट इक्वल टू I is not equals to, सॉरी, कवर माझी स्ट्रिंग चलन I is not equal to /n. ज्यावेळेस /n येईल त्यावेळेस /n is not equal to /n कंडिशन फॉल्स होईल आणि तो काय होईल, बाहेर पडा. कवर आपला I प्रिंट होईल जोपर्यंत /n येत नाही तोपर्यंत. मग आपलं लेस दॅन जर आपण किती कॅरेक्टर हे मला माहीत असेल तर आपण डायरेक्टली राईट करू शकतो, परंतु स्ट्रिंगमध्ये कॅरेक्टरमध्ये आपल्याला /n नसतो. कशामध्ये, ॲरे ऑफ कॅरेक्टरमध्ये, परंतु स्ट्रिंगमध्ये ॲटोमॅटिकली हा /n किंवा हा नल कॅरेक्टर राईट होत असतो किंवा त्याच्यामध्ये ॲरेमध्ये तो स्ट्रिंग काय घेत असतो, ॲटोमॅटिकली तो नल कॅरेक्टर एंड ऑफला घेत असतो. इट इज अ सिंटॅकली. देन 1 by 1 I is equal to 0 काय, स्ट्रिंग ऑफ I A प्रिंट होईल. त्यानंतर I++1 1, जसं की आपण जसा हा फॉर लूप कवर प्रिंट होत चलन जोपर्यंत एंड ऑफ स्ट्रिंग येत नाही तोपर्यंत काय होईल, हा प्रिंट होईल. शेवटी काय होईल, अमोल बोराडे हे काय होईल, प्रिंट होऊन जाईल. आपण स्ट्रिंग घेतोय, प्रिंट करता असताना आपण ॲरेमध्ये टाकलं आहे, सिंगल बाय 1 by 1 कॅरेक्टर आपण काय करतोय, प्रिंट घेतोय. परंतु प्रिंट ॲप करत असताना किंवा स्कॅन ॲप करत असताना आपण लूप यूज करतोय आपण, हे की नाही, सिंगल कॅरेक्टर घेऊन आपण प्रिंट करतोय. परंतु एकदाच एखादा बंच घेतला आणि तो प्रिंट करायचा असेल तर झाला पाहिजे, कारण कॅरेक्टरमध्ये आपण एक सिंगल कॅरेक्टर घेतलं आपण प्रिंट करतो. मग प्रिंट ॲपमध्ये किंवा स्कॅन ॲपमध्ये स्ट्रिंग यूज करता असताना लिमिटेशन्स येतात. म्हणून दोन ह्याच्यामध्ये स्कॅन ॲपसाठी किंवा रीडिंग करण्यासाठी गेटेस नावाचं एक फंक्शन आहे स्ट्रिंगमध्ये किंवा ह्या सी कंपायलरनी डेव्हलप केलेलं. तसंच प्रिंट करण्यासाठी पुटेस नावाचं एक फंक्शन आहे. ते कसं आपण ते पाहू आणि त्याचं लिमिटेशन स्कॅन ॲपमध्ये काय आणि प्रिंट ॲपमध्ये काय आहे ते पाहू. आपण जर सिंगल 1 by 1 असं प्रिंट करणार असेल तर लूप यूज करून आपण राईट करू शकतो. परंतु मी डायरेक्ट अमोल बोराडे घेतलं आणि डायरेक्ट मला प्रिंट करायचं असेल तर मला लूप न यूज करतात तर विच टाईप ऑफ फंक्शन यूज डायरेक्टली बिल्ट इन. मग प्रिंट ॲपला किंवा स्कॅन ॲपला काय लिमिटेशन्स येतात पाहू आपण. रीडिंग अँड रायटिंग अ फंक्शन ऑफ अ स्ट्रिंग. कोणाचे, स्ट्रिंगचे. आपण रीड करण्यासाठी यूज करतो स्कॅनएफ. ओके, स्कॅनएफ नावाचं फंक्शन आपल्याला माहिती, मी स्कॅनएफ आपण यूज करतो. बट याचं लिमिटेशन्स काय असतं आणि मग स्कॅनएफच्या जागेवर आपण कोणतं डायरेक्टली यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल मेन, मी जर स्ट्रिंग घेतली ऑफ अमोल बोराडे, जर मी ही स्ट्रिंग घेतली, मला जर एक 10 कॅरेक्टर घेतले, आपल्याला स्ट्रिंग घ्यायची. ज्यावेळेस मी स्कॅनएप करल स्ट्रिंग ॲड्रेस ऑफ ए, ज्यावेळेस मी असं राईट करल, स्कॅनएप फंक्शन म्हणजे काय, कीबोर्ड कोण आपल्याला व्हॅल्यू घेतो, आपण रीड करतो व्हॅल्यू. ज्यावेळेस मी रीड करल अमोल बोराडे,
हे स्टोअर होत असताना ह्या कॅरेक्टर ऑफ ॲरेमध्ये फक्त अमोलच प्रिंट होतं. काय होईल प्रिंट? फक्त सिंगल अमोल. इट इज लिमिटेशन्स. तो ग्रुपमध्ये किंवा ग्रुप ऑफ वर्ड घेत नाही. कोण? स्कॅनिफ. काय घेत नाही? ग्रुप ऑफ वर्ड घेत नाही. इट इज अ लिमिटेशन्स ऑफ स्कॅनिफ फंक्शन. तुम्ही कुठेही जा, कसे करा, सगळ्यात जास्त याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जातात इंटरव्ह्यूच्या वेळेस. स्कॅनिफचं लिमिटेशन्स काय? इन अ स्ट्रिंगमध्ये जर मल्टिपल वर्ड असतील तर त्यातील फक्त पहिलाच वर्ड घेतो, नंतरचे तो घेत नाही, कारण जर त्याला स्पेस पडला तर तो पुढं रीड करत नाही. इट इज अ लिमिटेशन ऑफ स्कॅनिफ इन अ स्ट्रिंग फंक्शन. स्ट्रिंग फंक्शनमध्ये त्याचं लिमिटेशन पडतं. मग मी लाईन ऑफ घेणार आहे, मी ग्रुप ऑफ कॅरेक्टर घेणार आहे, अशा वेळेस मला जास्त कॅरेक्टर घ्यायचे असतील किंवा ग्रुप ऑफ वर्ड घ्यायचे असतील तर अशा वेळेस ह्या स्कॅनिफच्या जाग्यावर गेटेस नावाचं फंक्शन आहे. कोणतं? गेट एस. डायरेक्ट गेट एस आणि हा ए टाकला, मी प्रिंट केला, रीड केला अमोल बोराडे, तर हा अख्खा काय होतो? प्रिंट होतो अमोल बोराडे. किंवा अख्खी स्ट्रिंग आपण काय घेतो? कशामध्ये? स्ट्रिंगमध्ये. जर स्ट्रिंगमध्ये मला टोटल वर्ड घ्यायचा असेल किंवा मल्टिपल वर्ड असतील, तर ग्रुप ऑफ वर्ड असतील तर मला प्रिंट करायचे असतील तर मी डायरेक्टली गेटेस नावाचं फंक्शन यूज करून, इथं मी ॲरे यूज इथं मी लूप यूज नाही केला, काहीच नाही केलं. मला स्ट्रिंग घ्यायची असेल तर मला काय करावं लागेल? सिंगल कॅरेक्टर घ्यायला लागेल जर मी लूप यूज केला तर. पण डायरेक्टली मला वर्ड घ्यायचा असेल, डायरेक्टलीच मल्टिपल लाईन घ्यायची असेल किंवा सिंगल लाईन घ्यायची असेल तर डायरेक्ट मी काय यूज करू शकतो? गेटेस यूज करू शकतो. मला जर प्रिंट करायचं असेल, डायरेक्ट पुटेस नावाचं फंक्शन आहे. स्ट्रिंग घेतली अमोल बोराडे, पुटेस म्हणजे प्रिंट होणं, देन अमोल बोराडे. म्हणजे जसं मी घेतलं आहे तसं त्याच्यामध्ये काय होतं? प्रिंट. गेटेस नावाचं फंक्शन स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग रीड करण्यासाठी होतं आणि पुटेस नावाचं फंक्शन स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी होतं, म्हणजे राईट करण्यासाठी. इट इज अ रीडिंग अँड रायटिंग फंक्शन ऑफ स्ट्रिंग. दोन नवीन पाहिले. कालपर्यंत मला स्कॅनएफ आणि प्रिंटेपच माहीत होता. प्रिंटेपला पण लिमिटेशन्स आहे. सिंगल मी अमोल बोराडे घेतलं, हा गेटेसने घेतलं आणि जर प्रिंटेप नावाचं फंक्शन यूज केलं तर घेताना तो अमोल बोराडे घेईल, परंतु प्रिंट होताना मी प्रिंटेप जर यूज केला असेल, कोणतं फंक्शन यूज केलं असेल? प्रिंटेप, तर तो फक्त काय घेईल? अमोलच घेतो, पुढचं स्ट्रिंग घेत नाही. कारण हे लिमिटेशन आहे कोणाला? स्कॅनएफ फंक्शनला आणि प्रिंटेप फंक्शनला. ते स्ट्रिंगमध्ये जर ओव्हर करायचे असतील किंवा मला ग्रुप ऑफ वर्ड घ्यायचे असतील तर अशा वेळेस मी फंक्शन घेण्यासाठी, रीड करण्यासाठी स्कॅनएफच्या जाग्यावर मल्टिपल लाईन घ्यायची असेल किंवा सिंगल एक मोठी लाईन घ्यायची असेल तर मल्टिपल वर्डची लाईन घ्यायची असेल तर अशा वेळेस मी गेटेस नावाचं फंक्शन यूज करेल. आणि घेतलेली स्ट्रिंग मला डायरेक्टली प्रिंट करायची असेल तर वी आर युझिंग अ पुटेस फंक्शन. कोणतं? पुटेस. लक्षात घ्या. दोन आपण मेथड शिकलो किंवा फंक्शन शिकलो, गेटेस आणि पुटेस. गेटेस स्ट्रिंगमध्ये का यूज केलं जातं? मल्टिपल वर्ड घ्यायचे असतील तर. कारण का? स्कॅनएफला लिमिटेशन्स येतं, कारण तो सिंगलच वर्ड घेतो. जर मला प्रिंट करायचे असेल डायरेक्टली मल्टिपल वर्ड प्रिंट करायचे असेल तर वी आर युझिंग अ पुटेस फंक्शन. कारण का? प्रिंटेपमध्ये सिंगलच वर्ड काय होतो? प्रिंट होतो, नंतरची स्ट्रिंग घेत नाही किंवा नंतरचे कॅरेक्टर तो प्रिंट करत नाही. इट इज अ लिमिटेशन्स ऑफ स्कॅनएफ अँड प्रिंटेप फंक्शनमध्ये. लक्षात घ्या. ऑन कशामध्ये? इन अ स्ट्रिंगमध्ये. नवीन दोन फंक्शन शिकलो आपण स्ट्रिंगमध्ये आल्यानंतर, एक गेटेस नावाचं, पुटेस नावाचं. हे तुम्हाला दरवेळेस नाही का एक्झाममध्ये, इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा आता मल्टिपल चॉईसमध्ये बऱ्याच तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ओके, ठीक आहे. आज आपण रीड केलं किंवा राईट केलं, स्ट्रिंग समजून घेतलं की स्ट्रिंग काय असतं, स्ट्रिंगचा यूज का करायचा. कारण सिंगल कॅरेक्टर जे मला मल्टिपल वर्ड घ्यायचे असेल किंवा मल्टिपल लाईन घ्यायची असेल तर वी आर युझिंग अ स्ट्रिंग. जर मला त्यानंतर आपण डिक्लेरेशन स्ट्रिंगचं कसं करायचं, इनिशियलायझेशन कसं करायचं, त्याचं मेमरी प्रेझेंटेशन्स पाहिलं आणि ते कसं डिस्प्ले करायचं किंवा कसं राईट करायचं किंवा कसं रीड करायचं आपण ह्या लेक्चरमध्ये आपण शिकलो. नेक्स्टमध्ये आपण
बिल्ट इन स्ट्रिंगमध्ये बरेच फंक्शन आहेत, कारण बिल्ट इन पार्ट ह्याच्यामध्ये डायरेक्टली, कारण गेटेस नावाचं पुटेस नावाचं आपण डायरेक्टली बिल्ड करतो आहे. कारण जर गेटेस पुटेस नसतं तर मला फॉर लूप यूज करून मला सगळं स्ट्रिंग कॅरेक्टर काय करावं लागतात, प्रिंट करावं लागतात किंवा राईट करावं लागतील जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत. बट मला डायरेक्टली घेतलं, डायरेक्टली प्रिंट करायचं असेल तर वी आर युजिंग अ गेटेस आणि पुटेस फंक्शन. असेच मल्टिपल बिल्ट इन फंक्शन आहेत स्ट्रिंगमधले, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.